नमस्कार मित्रांनो, मी श्रीपाद आगेदिघे। मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण या योजनेसाठी बँकेच्या अकाउंटला तुमचं आधार कार्ड लिंक करण्यासाठी सर्व माता भगिनी या ठिकाणी परेशान झालेल्या आहेत। त्यामुळे त्यांच्यासाठी अत्यंत उपयोगाचा हा व्हिडिओ असणार आहे। आधार कार्ड घरबसल्या तुम्हाला मोबाईलवरती तुमच्या बँक अकाउंटला लिंक करता येणार आहे। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बँक अकाउंट सोबत तुमचं आधार कार्ड कोणत्या प्रकारे लिंक करता येईल ऑनलाईन, तेही घरबसल्या मोबाईलवरती, ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तुम्हाला बँकेत जाण्याची देखील गरज नाही किंवा कोणताही कागद तुम्हाला फिलअप करून तुमची साईन करून देण्याची तुम्हाला आवश्यकता नाही। बँकेमध्ये जाण्यासाठी तुम्हाला जर वेळ नसेल किंवा वेळोवेळी बँकेला चक्रा मारून जर तुम्ही हैराण झाले असाल तर यासाठी तुम्हाला अत्यंत उपयोगी असा हा व्हिडिओ असणार आहे। घरबसल्या तुम्ही तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक अकाउंटशी लिंक करू शकता। सध्या आपल्याकडे लाडकी बहीण या योजनेसाठी हा खूप महत्त्वाचा ऑप्शन आहे। त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओ आपला शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी सर्वात आधी तुम्हाला गुगल क्रोममध्ये जायचं आहे आणि गुगलमध्ये टाईप करायचं आहे NPCI। बघा, यानंतर असा इंटरफेस ओपन होईल। त्यानंतर सुरुवातीचीच तुम्हाला वेबसाईट ओपन करायची आहे www.npci.org.in या वेबसाईटला तुम्हाला टच करायचं आहे। बघा, त्यानंतर ऑफिशियल वेबसाईट या ठिकाणी ओपन होणार आहे। या ठिकाणी तुम्हाला तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेशी लिंक करण्यासाठी खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे आणि या ठिकाणी कन्झ्युमर या लिंकवर तुम्हाला टच करायचं आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता UPI कंप्लेंट, अदर प्रोडक्ट कंप्लेंट, अशा प्रकारचे वेगवेगळे या ठिकाणी ऑप्शन्स दिलेले आहेत। ATM लोकेटर, आता या ठिकाणी UPI कंप्लेंट देखील आहे। म्हणजे या ठिकाणी बघा, तुम्ही तुमचं एखादं ऑनलाईन ट्रान्झॅक्शन जर चुकीचं झालेलं असेल किंवा तुम्हाला वाटत असेल की चुकीच्या अकाउंटला गेलं, चुकीच्या व्यक्तीला तुम्ही ट्रान्सफर केलेलं आहे, ट्रान्झॅक्शन चुकीचं झालेलं आहे, तर या ठिकाणी UPI कंप्लेंट करून तुम्ही ते झालेलं ट्रान्झॅक्शन, तुमची जी अदर अकाउंटला गेलेली जी रक्कम आहे ते तुम्ही या ठिकाणी कंप्लेंट टाकून रिटर्न तुमच्या खात्यावरती मागवू शकता। तर अशा प्रकारचे या ठिकाणी वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत। तर या ठिकाणी आपल्याला भारत आधार सीडिंग अनेबल, जे एकदम लास्टचा आपला ऑप्शन आहे BASE, त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक करण्यासाठी। बघा, या ठिकाणी रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग हे पोर्टल ओपन झालेलं आहे। या ठिकाणी तुम्हाला 8 मिनिटाचा वेळ दिला जाईल पूर्ण ही माहिती फिलअप करण्यासाठी। तर सुरुवातीला तुम्हाला या ठिकाणी एंटर युअर आधार, या ठिकाणी सुरुवातीला तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे। त्यानंतर रिक्वेस्ट फॉर आधार, याच्यामध्ये तुम्हाला सीडिंग करायची आहे का डिसीडिंग करायची आहे। म्हणजे या ठिकाणी तुम्ही तुमचं आधार बँकेशी ज्या लावायचं आहे, ज्या बँकेच्या खात्याला तुम्हाला लिंक करायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला सीडिंग करायचं आहे। आणि तुम्हाला कोणत्या बँकेच्या, आता तुमचे 2-4 बँकेचे अकाउंट असतील आणि प्रत्येक बँकेला तुम्हाला जर आधार जर लिंक केलेले असेल किंवा कोणत्या बँकेचा आधार तुम्हाला जर डिलिंक करायचा असेल, तुम्हाला जर तिथून काढायचं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी डिसीडिंग या ऑप्शनला निवडू शकता। तर 1 नंबरला आपल्याला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, 2 नंबरला सीडिंग या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर सिलेक्ट युअर बँक, या ठिकाणी तुम्हाला तुमची बँक सिलेक्ट करायची आहे। या ठिकाणी बघा, मी बँक असं टाकतो, बघा बँक टाकलेला आहे मी। तर या ठिकाणी 3 बँक आलेले आहेत, बँक ऑफ बरोडा, इंडियन ओव्हरसीज बँक आणि कर्नाटका विकास ग्रामीण बँक। तर सध्या NPCIच्या या आधार सीडिंगच्या पोर्टलवरती सध्या या 3च बँक आलेल्या आहेत। यांचं NPCIचं काम चालू आहे या बँका लिंक करण्यासाठी त्यांच्या आधारच्या पोर्टलवर। काही काळानंतर या ठिकाणी तुम्हाला बँक तुमच्या अदर बँक ज्या आहेत, समजा स्टेट बँक असतील किंवा ज्या काही तुमच्या ICICI बँक आहे, HDFC बँक आहे, त्या बँक तुम्हाला या ठिकाणी आलेल्या दिसून जातील। सध्या तरी या 3 बँकांचे जे अकाउंट आहेत तुमचे, त्या 3 अकाउंटलाच तुम्ही तुमचं आधार कार्ड या ठिकाणावरून लिंक करू शकता। तर बघा, या ठिकाणी तुम्ही तुमची बँक निवडायची आहे। समजा तुमचं बँक ऑफ बरोडामध्ये खातं असेल तर बँक ऑफ बरोडा हे तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे। त्यानंतर सीडिंग टाईप तुम्हाला निवडायचं आहे, म्हणजे तुम्ही नवीनच तुमच्या अकाउंटला फ्रेश सीडिंग करत आहात का, तर फ्रेश निवडायचं आहे।
मुवमेंट करत आहात का, विदिन द सेम बँक विथ अनादर अकाउंट, म्हणजे त्याच बँकेमध्ये तुम्ही वेगवेगळ्या अकाउंटला तुमचं आधार कार्ड लावणार आहात का, किंवा फ्रॉम वन बँक ऑफ अदर बँक. तर अशा प्रकारचे हे 2-3 ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत. यापैकी तुम्ही जर नवीनच तुमच्या बँकेला अकाउंटला जर आधार कार्ड लावत असाल तर फ्रेश सीडिंग या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर खाली तुमचा या ठिकाणी अकाउंट नंबर टाकायचा आहे या ठिकाणी. त्यानंतर 2 नंबरला कन्फर्म अकाउंट नंबर, डबल तोच अकाउंट नंबर तुम्हाला या ठिकाणी कन्फर्म करायचा आहे. आणि या ठिकाणी टर्म्स अँड कंडिशन्स याला तुम्हाला टिक करायचं आहे, 2 वेळे टिक करायचं आहे, खाली पण आहे. आणि त्यानंतर तुम्हाला शेवटी जो हा कॅप्चा कोड दिलेला आहे, हा कॅप्चा कोड या ठिकाणी टाकायचा आहे आणि प्रोसीड या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे तुमचं जे आधार कार्ड आहे ते तुमच्या बँकेला लिंक होऊन जाईल काही वेळातच, किंवा 24 तासाच्या आत तुमचं हे अकाउंट तुमच्या बँकेला लिंक होणार आहे. तुम्हाला SMS देखील त्या ठिकाणी येऊन जाणार आहे. पण ही सर्व प्रोसेस तुम्हाला 8 मिनिटाच्या आत करायची आहे. 8 मिनिटाचा यासाठी तुम्हाला टाईम दिलेला आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही NPCIच्या या वेबसाईटवरती, या पोर्टलमध्ये तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेशी, तुमच्या बँक खात्याशी लिंक करू शकता. सध्या लाडकी बहीण योजनेसाठी हे खूप उपयुक्त असं ऑप्शन आहे. तुम्ही या ठिकाणी तुमचं आधार कार्ड लिंक करू शकता. तर मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा असा व्हिडिओ होता. आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.